नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करत आहे. तर आज कापडी पिशवी कशी शिवायची कमीत कमी वेळामध्ये दाखवणार आहे. तर इथे मी एक शॉपिंग बॅग आणि इथे माझ्याकडे हा प्रिंटेड कपडा आहे, तो मी घेतलेला आहे पिशवी शिवण्यासाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कपडा वापरू शकता पिशवी शिवण्यासाठी. तर मी इथे आता जी शॉपिंग बॅग आहे त्याच मापाची पिशवी शिवणार आहे. तर वरचा जो बंदाचा भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि चारी बाजूने आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे. म्हणजे कट करून घेणार आहे, त्याच्यानंतर ओपन करून दाखवते मी. आणि त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत ओपन करून. तर इथे पाहू शकता. तर या पद्धतीने मी ओपन करून घेतलेले आहे आणि त्याचे 2 भाग करणार आहे मधोमध. तर इथे मी 2 पीस तयार करून घेतलेले आहेत एकाच बॅगचे, इथे पाहू शकता. आता याचं मेजरमेंट दाखवते मी तुम्हाला किती आलेलं आहे. म्हणजे विदाऊट मेजरमेंट आहे तरी पण मी दाखवते किती आलेलं आहे. तर एका साईडने 13.5 इंच आहे, इथे पाहू शकता. आता दुसऱ्या साईडने दाखवते किती इंच आहे. तर 11.5 इंच आहे. एका साईडने 13.5 इंच आणि एका साईडने 11.5 इंच आहे, इथे पाहू शकता. तर आता हे कापड जे आहे ते आपल्याला वरच्या साईडने लावायचं आहे. आणि जी शॉपिंग बॅग कट केलेली आहे ती अस्तर म्हणून वापरणार आहे. तर हे असे बरोबर ठेवून घ्यायचे एकावर एक कापड आणि अस्तर, आणि एकसारखं कट करून घ्यायचे आहे चारही बाजूने. म्हणजे कापडाचे 2 पीस आणि अस्तरचे 2 पीस, असे 4 पीस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 4 पीस तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता. मेन कापडचे 2 पीस आणि अस्तरचे 2 पीस. तर इथे आपले 4 पीस तयार झालेले आहेत. आता हे 4ही पीस एकावर एक ठेवून घ्यायचे आणि 13 इंच ज्या बाजूने आपण लांबी मोजून घेतली त्या बाजूने आपल्याला याची डबल फोल्ड करून घडी करून घ्यायची आहे, इथे दाखवल्याप्रमाणे बघू शकता. आणि एका कोपऱ्यात 1 इंचाचं अंतर सोडून आपला असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे, थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच आकार आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. थोडासा गोल शेप देऊन घ्यायचा आहे, इथे बघू शकता. गोल राऊंड म्हणजे राऊंड बॅग आपली तयार होईल. थोडासा खालच्या साईडने द्यायचा आहे आणि वरच्या साईडने आपल्याला तसंच ठेवायचं आहे, म्हणजे बंदाच्या बाजूने. तर या पद्धतीने मी आता थोडासा गोलाकार देऊन घेतलेला आहे, या पद्धतीने बघू शकता. आणि बंदाच्या बाजूने तसंच ठेवलेलं आहे. आणि आपल्याला बंद तयार करण्यासाठी मी इथे 2.5 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे, इथे बघू शकता. माप पण दाखवते मी तुम्हाला. तर लांबी घेतलेली आहे इथे मी 12 इंच, म्हणजे डबल घडी करून घेतलेली आहे 12 इंच. आणि रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. बंदाची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर आपल्या कापडाचे बंद थोडेसे जाड होण्यासाठी जो शॉपिंग बॅगचा जो वरचा भाग होता आपला बंदाचा, तो अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. साधारण 1 इंच असेल, तो असा मध्यभागी ठेवून बरोबर आपल्याला असा बंद तयार करून घ्यायचा आहे. तर बंद तयार करताना मशीनवर पुन्हा दाखवते मी तुम्हाला. असं आतमध्ये फोल्ड करून असं स्टिच करून बंद तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, इथे पाहू शकता. तर चला आता मशीनवर पिशवी कशी शिवायची ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता मी हे दोन्ही भाग अलग अलग करून घेतलेला आहे. अस्तर आणि कापड एकावर एक ठेवून घेतलेलं आहे. आणि जसं आहे तसंच आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे, एकाला एक जोडून घ्यायचं आहे मशीनवर, इथे पाहू शकता. जो गोल आकार दिलेला आहे आपला राऊंड शेप, जसा आहे तसा स्टिच करून घ्यायचा. एक अर्धा ते पाव इंच अंतर सोडून टिप मारून घ्यायची आहे. तर दोन्ही पीस या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत, एकावर एक ठेवून. तर जो राऊंड शेप आहे तो खालच्या बाजूला राहणार आहे आणि जी सरळ बाजू आहे ती आपली वरती बंदाच्या साईडला येणार आहे.
तर मध्यभागी अशा बरोबर आपल्याला 3 ते 4 इथं प्लेटी मी टाकून घेणार आहे. इथे बघू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3-4 टाकू शकता. तर इथे मी 4 टाकत आहे. तर एक पीस प्लेटी मारून तयार करून घेतलेला, त्याच पद्धतीने दुसरा पीस पण असाच प्लेटी मारून तयार करून घ्यायचा आहे. आणि जे वरची बाजू आहे सरळ बाजू, त्या बाजूने मी प्लेटी टाकलेल्या आहेत. तिथे आपल्याला बंद लावून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता दोन्ही पण पीस मी इथे रेडी करून घेतलेले आहेत. आता बंद तयार करून घेऊया आपण. आता हे जो मन कपडा आहे 2.5 इंच रुंदीचा, त्याच्यावरती बरोबर ते अस्तरचा कपडा मांडलेला आहे 1 इंचाचा मी. आणि दोन्ही साईडने फोल्ड करून असं दुमडून घ्यायचं ते कापड आणि वरतून टिप मारून घ्यायची, म्हणजे आपला इथे बंद तयार होईल. या पद्धतीने बघू शकता. इथे मी आता दोन्ही बंद तयार करून घेते आणि दाखवते पुढे. तर बंद लावण्या अगोदर अशी घडी करून घ्यायची. एका पिसाची करून दाखवते मी. अशी व्यवस्थित घडी करून घ्यायची, डबल घडी करून. आणि मध्ये सेंटर पॉईंट काढून घ्यायचा, खडून एक मार्जिन करून घ्यायची. एकसारखा कपडा पकडायचा, म्हणजे बंद पण आपले बंदाचा अंतर पण आपलं एकसारखं येईल, मागे पुढे होणार नाही. आणि जिथं मध्यभागी खूण केलेली आहे तिथून पलीकडे 2.5 इंच आणि अलीकडे 2.5 इंच असं अंतर सोडायचं आहे, म्हणजे बंद एकसारखे लागले जातात, एकसारखे. तर इथे मी खुणा करून घेतलेले बघू शकता. 2.5 इंचावर मध्य पॉईंट काढून घेतला आणि दोन्ही साईडला 2.5 इंचावर खुणा करून घेतल्या आणि त्याच खुणावर आपल्याला बंद लावून घ्यायचा आहे. दुसरा बंद पण याच पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि नंतर पुढे दाखवते. आता हे 2 इंच रुंदीची दुसरी पट्टी मी घेतलेली आहे आणि जिथे आपण बंद लावलेले आहे तिथे ती पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. या पद्धतीने बघू शकता. सरळ टीप मारून घ्यायची आणि आतमध्ये फोल्ड करून दुमडून असं गोट मारल्यासारखे आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता कपडा थोडासा आतमध्ये मी दुमडलेला आहे पट्टीचा आणि जी शिलाई आहे त्याच्यावरती तशी टीप मारून घेत आहे आणि आपला इथे गोट तयार झालेला आहे. आणि तुम्हाला जर मोठी पट्टी हवी असेल तर तुम्ही 3 इंच रुंदीची पण घेऊ शकता आवडीनुसार. तर बंदावरती अशी पट्टी जोडल्यानंतर फिनिशिंग खूप छान दिसते आणि आपली पिशवी दिसायला पण सुंदर दिसते वरच्या साईडने. आणि जी टीप मारलेली आहे ती पण झाकून जाते. तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे अशी पट्टी जोडल्यानंतर. तर हे दोन्ही पीस इथे तयार झालेले आहेत पाहू शकता. आपले बंद पण व्यवस्थित जोडले गेलेले आहेत. आणि आता आपल्याला ही जोडून घ्यायची आहे एकमेकाला दोन्ही पीस. तर असे बरोबर एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत. उलट बाजूने आपल्याला टीप मारायची आहे, म्हणजे मी आता अस्तरची बाजू वर केलेली आहे आणि जे मेन कापड आहे ते आतल्या साईडने आहे. तर बरोबर एकसारखा कपडा पकडूनच आपल्याला टिप मारायची आहे, खालीवर नाही झालं पाहिजे. दिसायला ते बरोबर नाही दिसत, त्याच्यामुळे बरोबर एकसारखं पकडायचं आहे. आणि एक अर्धा इंचाचं अंतर सोडून कडेकडेने स्टिचिंग करून घ्यायची आहे. बरोबर कपडा पकडायचा आणि जो राऊंड शेप आहे तो पण एकावर एक मॅच झाला पाहिजे, म्हणजे आकार जो दिलेला आहे तो पिशवीचा आकार शिवल्यानंतर खूप छान दिसतो. या पद्धतीने पाहू शकता. तर मी ते एक टिप मारून घेतलेले आहे शिंगल, याच्यावरती अजून एक डबल टिप मारून घेते, म्हणजे शिलाई आपली पक्की होऊन जाईल. तर इथे मी आता डबल टिप मारून घेत आहे. या पद्धतीने बघू शकता. आतल्या साईडने मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला अजून मजबूत हवी असेल
तर तुम्ही दुसरा कपडा पण आतमध्ये अस्तर म्हणून वापरू शकता. तर ही शॉपिंग फक्त नवीनच होती त्याच्यामुळे मी वापरलेली आहे. तुम्ही डबल कपडा एकसारखा आतला आणि बाहेरचा दोन्ही सेम पण वापरू शकता. तर इथे पिशवी आपली स्टिचिंग करून झालेली आहे पूर्ण, पाहू शकता. तर ही आतली बाजू आहे ती आता उलट बाजू आहे ती आपण सुलट बाजू करून घेऊ. आणि डबल टिपा पण मारून घेतलेल्या आहेत. शिलाई पण पक्की झालेली आहे. आता मी उलट बाजू सुलट करून दाखवते. म्हणजे आतली बाजू आहे ती बाहेरकडून आता दाखवते तुम्हाला. जे आपले कोपरे आहे तो राऊंड शेप दिलेला आहे तो अगदी व्यवस्थित आपला करून घ्यायचा हात घालून. तर या पद्धतीने आपली बॅग तयार झालेली आहे, बघू शकता. जो गोल आकार दिलेला आहे तो मी नीट करून घेत आहे इथं. म्हणजे आत कापड आहे ते पूर्ण बाहेर काढून घेत आहे इथं, म्हणजे आकार आपला व्यवस्थित दिसेल. खूप छान पिशवी तयार झालेली आहे इथं कमीत कमी वेळामध्ये. आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू मी शिवून दाखवलेली आहे तुम्हाला घरच्या घरी. तर बाजारातून नवीन आणण्याची काही गरज नाही. घरच्या घरी आपल्याला जर शिलाई काम येत असेल तर अशा पिशव्या आपण शिवू शकतो भाजी आणण्यासाठी, किंवा काही घरगुती सामान थोडंफार असेल आपल्याला छाटछूट ते आपण आणू शकतो. पटकन पिशवी घेतली की थोडंफार सामान असेल तर आपण अशी पिशवी दिसायला पण हातामध्ये सुंदर दिसते, पाहू शकता. आणि पिशवीला आपण गोल राऊंड शेप दिलेला आहे त्याच्यामुळे अजूनच सुंदर लुक आलेला आहे. आतमध्ये पण पाहू शकता तुम्ही, स्पेस असा खूप मोठा आहे, पाहू शकता. खूप मोठी पण नाही आणि खूप छोटी पण नाही आहे पिशवी. तर ही पिशवी शिवण्यासाठी आपल्याला 1 रुपयाही खर्च झालेला नाही आणि झटपट अशी तयार झालेली आहे आपली कापडी पिशवी.